रंग आमचा। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नौदल आणि राज्य शासनाकडून संयुक्त तांत्रिक समिती नेमण्यात येणार। नवीन पुतळा उभारण्यासाठी ही समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी आज सत्ताधारी पक्षाचंच आंदोलन। अजित पवार गट महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन करणार। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी काढलं पत्र। राजकोट किल्ल्यावरील सुरक्षा वाढवली। सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयाचे 30 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार। तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्याप्रकरणी 42 जणांवर गुन्हे दाखल। काल राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा। एकेकाला घरात खेचून रात्रीतूनच मारून टाकील। पोलिसांसमोरच भाजपच्या नारायण राणेंची मविया आंदोलकांना धमकी। आमच्याकडे फक्त 6 फुटांचीच परवानगी मागितली। नौदलानं 30 फुटांचा पुतळा सांगितला, कल्पना नव्हती। राज्य सरकारच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांचा अजब दावा। जरांगेंच्या मराठा आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण। आरक्षणापासून सुरू झालेल्या लढ्याची वाटचाल शेतकरी कर्जमाफीपर्यंत। रस्त्यावर उतरण्यापेक्षा निवडणुकीलाच आंदोलन समजा, जरांगेंचं शेतकऱ्यांना आवाहन। बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांकडून केसरकरांना समज। सूत्रांची माहिती, शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे सरकारची प्रतिमा मलिन। कारवाईची घोषणा नको, कृती करा, शिंदेंच्या केसरकरांना सूचना। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक होण्याची शक्यता। एसआयटीकडून दोन्ही पीडित मुलींच्या प्रकरणामध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल। चंद्रपूर वणी परिसरात कोळशाचा काळाबाजार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण। कोळसा खाणीच्या मालकांकडून सत्ताधारी विरोधक हप्ते वसूल करतात। वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांसोबतच स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप। केज विधानसभेच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक। संगीता ठोंबरेंसह ड्रायव्हर जखमी। संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची ठोंबरेंची मागणी। राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेली दूध अनुदानाची घोषणा कागदावरच। 5 रुपये अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक। सरकार शेतकऱ्यांना सावत्र भावाची वागणूक देत असल्याचा आरोप। म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ। वाहतूक खर्चासह दर प्रति लिटर 89 रुपयांवर। 6 महिन्यांसाठी दर लागू राहणार। पेसा कायद्याच्या माध्यमातून भरती करण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये आंदोलन। बिगर आदिवासींच्या याचिकेमुळे भरती प्रक्रियेला स्थगिती। निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रखडली। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुलाचा पासपोर्ट आणि पोर्शे कार परत करा। अग्रवाल कुटुंबाचा बाल न्याय मंडळाकडे अर्ज। मुंबई महानगरपालिकेमधील 2000 शिक्षक निवडणुकीच्या ड्युटीवर। निर्णय बदलल्यानं नाराजी। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता। टीओपीच्या गणेश मूर्ती स्थापन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे नागपूर महानगरपालिकेला आदेश। पुण्यामधल्या 1054 सीसीटीव्ही बंद पडले। निकामी झालेल्या सीसीटीव्हीच्या दुरुस्तीचा खर्च कोण करणार, याबाबत स्पष्टता नाही। म्हाडाच्या 370 घरांच्या किमतीमध्ये कपात। अत्यल्प ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या। 19 सप्टेंबरपर्यंत आता उमेदवारांना म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येणार। आदिवासी असल्यानंच राज्यामध्ये नोकरी नाही। आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप। महाराष्ट्रामध्ये बदलीसाठी 10 वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती। गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार। आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती। पूरग्रस्त भागातून 17,800 जणांचं रेस्क्यू। राजधानी दिल्लीमध्ये पावसाचा धुमाकूळ। शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी। नागरिकांचे हाल। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये काल मंत्री परिषदेची बैठक। मिशन 2047 बाबत महत्त्वपूर्ण चर्चा। 100 दिवसामध्ये कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणार।